नमस्कार, जय महाराष्ट्र. मराठी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो एका नवीन जॉबच्या अपडेटसोबत. तर मित्रांनो, आज आपण एका नवीन जॉबची जाहिरात पाहणार आहोत. काय असणार आहे जाहिरात, पदे कोणते असणार आहेत, सर्व सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड यांच्याकडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आर्टिसन रिक्रुटमेंट 2025 म्हणजेच कारागीर या पदांसाठी विविध जे काही कारागीर असणार आहे त्यांच्यासाठी ही भरती असणार आहे. यामध्ये कोणकोणत्या कारागीरचा समावेश असणार आहे ते सुद्धा सविस्तर या PDF मध्ये पुढे आपण बघणार आहोत. त्यानंतर इथे मित्रांनो कंपनीबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली आहे, ते तुम्ही सविस्तर या PDF मध्ये वाचू शकता. त्यानंतर आता आपण बघूया यासाठी टोटल जागा किती असणार आहेत. मित्रांनो, टोटल जागांमध्ये माहिती प्रोव्हाइड केली आहे. इथे वेगवेगळे युनिट दिले आहे. मित्रांनो, ही जी भरती असणार आहे ही सेंट्रल लेवलची वॅकन्सी असणार आहे, म्हणजेच ऑल इंडियाचे कॅन्डिडेट्स यासाठी अर्ज करू शकतात. सेंट्रल लेवलची वॅकन्सी असणार आहे. इथे हे जे असणार आहे सर्व युनिट्स असणार आहेत सेंट्रल लेवलचे, ते युनिटसुद्धा या PDF मध्ये सविस्तर दिलेले आहेत, ते तुम्ही सविस्तर बघू शकता. त्यानंतर इथे बघा फिटरसाठी किती वॅकन्सी असणार आहे, 176 टोटल वॅकन्सी असणार आहे. वेल्डरसाठी तुम्हाला 97, त्याचबरोबर टर्नरसाठी 51, मेकॅनिक्ससाठी 104, त्याचबरोबर इलेक्ट्रिशियनसाठी 65, त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक्ससाठी 18 आणि इथे लॉन्ड्रीमॅनसाठी 4 जागा इथे असणार आहेत. मित्रांनो, टोटलच्या जागा असणार आहेत त्या बघा 515 जागा ह्या टोटल असणार आहे. सेंट्रल लेवलची वॅकन्सी असणार आहे. त्यानंतर आता बघू यासाठी पात्रता काय लागणार आहे. पात्रतेबद्दल सुद्धा माहिती त्यांनी इथे प्रोव्हाइड केली आहे. त्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे ते आता बघूया आपण. एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा क्लास 10th म्हणजे तुम्ही 10वी पास असणे उत्तीर्ण गरजेचं असणार आहे. त्याचबरोबर नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट, तुमच्याकडे NTC सर्टिफिकेट किंवा तुमचा ITI झाला असेल तर सुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला प्लस नॅशनल अप्रेंटिस सर्टिफिकेट NSC इन द रिस्पेक्टिव्ह ट्रेड तुम्हाला असणे गरजेचे असणार आहे. म्हणजे हे सर्व एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमच्याकडे असणे गरजेचे असणार आहे. त्याचबरोबर तुमचं एज लिमिट इथे बघा जनरल कॅटेगरीसाठी मॅक्सिमम 27 एज लिमिट इथे दिली आहे. OBC साठी 30 वर्ष आणि SC ST साठी 32 वर्ष हे एज क्रायटेरिया इथे मेन्शन केलं आहे. त्याचबरोबर यासाठी तुम्हाला पगार किती देणार आहे ते आता बघा. पगार मित्रांनो, तुमचा 1 वर्षाचा तुम्ही जॉईन झाल्यानंतर 1 वर्षाचा जो काही तुमचा असणार आहे टेम्पररी पिरियड असणार आहे, टेम्पररी ट्रेनिंग पिरियड असणार आहे 1 वर्षाचा, त्याचा पगार मित्रांनो तुम्हाला अकॉर्डिंग टू मॅन्युफॅक्चरिंग युनिट म्हणजे ज्या युनिटमध्ये तुमचं सिलेक्शन होईल त्या युनिटच्यानुसार तुम्हाला पगार दिला जाणार आहे. मात्र 1 वर्षानंतर तुम्ही रेग्युलर बेसिसवरती जॉईन झाल्यानंतर तुम्हाला पगार असणार आहे 29,500 ते 65,000 इतकी तुमची सॅलरी राहणार आहे. मित्रांनो, ही सॅलरी असणारी बेसिक पे, त्याचबरोबर इतर जे काही भत्ते असणार आहे ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. त्याचमुळे जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे. ही एक चांगली संधी असणार आहे. सेंट्रल लेवलची ही भरती असणार आहे. त्याचबरोबर सिलेक्शन प्रोसेस बघा, निवड तुमची कशी होणार आहे. आर्टिसन ग्रेड 4मध्ये ही भरती असणार आहे. त्यामध्ये तुमच्या 2 स्टेजमध्ये सिलेक्शन असणार आहे. पहिल्या स्टेजमध्ये तुमचं कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन होणार आहे, ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड एक्झाम होईल. आणि दुसरी जी स्टेज असणार आहे त्यामध्ये स्किल टेस्ट आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या 2 प्रोसेसद्वारे तुमचं सिलेक्शन यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर यासाठी अर्ज कुठे करायचा. अर्ज हा मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ही जी असणार आहे त्यांची ऑफिशियल वेबसाईट असणार आहे. ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो, तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करू शकता. अर्जासाठी तुम्हाला फी किती लागणार आहे ते बघा. OBC त्याचबरोबर अनरिझर्व कॅटेगरी आणि EWS कॅटेगरीसाठी तुम्हाला टोटल जी फी असणार आहे GST ॲड केल्यानंतर ती 1,072 रुपये इतकी फी लागणार आहे. त्याचबरोबर SC ST PWD कॅन्डिडेटसाठी कोणत्याही प्रकारची एक्झामिनेशन फी नसणार आहे. मात्र तुम्हाला प्रोसेसिंग फी भरावी लागणार आहे 472 रुपये ही प्रोसेसिंग फी तुम्हाला इथे असणार आहे. त्यानंतर इथे काही इम्पॉर्टंट डेट्स दिले आहे ते आता बघूया. ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरुवात कधीपासून होणार आहे. 16 जुलै 2025 पासून ऑनलाईन ॲप्लिकेशनला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर तुमची लास्ट डेट जी असणार आहे ते असणार आहे 12 ऑगस्ट 2025. या तारखेच्या तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे. त्याचबरोबर त्यांनी इथे एक्झामची डेटसुद्धा मेन्शन केली आहे. टेंटेटिव्ह एक्झामची डेट त्यांनी इथे मेन्शन केली आहे वीक ऑफ सप्टेंबर, 2nd वीक ऑफ सप्टेंबर 2025 यामध्ये तुमची एक्झाम होऊ शकते. ही मित्रांनो डेट टेंटेटिव्ह असणार आहे. मात्र याच तारखेला तुमची एक्झाम होण्याचे चान्सेस जास्त असणार आहे. त्यामुळे त्या प्रकारे तुम्ही अभ्यासाची तयारी यामध्ये करू शकता. त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला डेली रोज एका नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. तर अशा प्रकारे मित्रांनो ही जाहिरात आज आपण डिटेलमध्ये बघितली आहे. या जाहिरातीबद्दल तुम्हाला कसल्याही प्रकारचा डाऊट असेल किंवा अर्जाबद्दल तुम्हाला कसल्याही प्रकारचा डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी त्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.